आज सकाळी सकाळीच काव्याला उपमा करून द्यायचा होता. उठल्या उठल्या तिला खूप भूक लागली होती, कारण रात्री फक्त त्याने खिचडीच खाल्ली होती. त्यामुळे तिला आज उठल्या उठल्या पहिले उपमा खायचा होता. तिच्यासाठी उपमा बनवला आणि आज मला बनवायची होती चण्याची भाजी. जे छोल्याचे चणे असतात ते होते माझ्याकडे. ते मी रात्री भिजत घातले होते आणि सकाळी ती कुकरला एक शिट्टी करून घ्यायची आणि मग त्याची भाजी बनवायची. खूप छान सॉफ्ट होतात ते. आता मी चणे शिजवत घेतले, तोपर्यंत इथे भाजीची तयारी करते. आणि कालची जी गुरुवारची पूजा होती ती उचलून घेतली, देवपूजा वगैरे केली. बाहेर गेले होते तर आज ना मुलांसाठी कोण लस्सी वगैरे घेऊन आले होते. मी जास्त काही फारसं घरात आणत नाही कोण वगैरे, असं बाहेरचं घरीच जे काय असेल लिंबू पाणी लस्सी ताक असं मी देत असते. पण काव्या खूप खुश झाली होती, कारण एखाद्या वेळेस लेकरांचा हट्ट पुरवावाच लागतो. आणि आता मी 2 कोण आणले होते आणि रुद्रसाठी दुसरी आईस्क्रीम आणली होती. तर काव्या माझी खाऊन बघत होती की कशी आहे आणि तिचेसुद्धा मला देत होती. आता नवीन ड्रॉइंग बुक आणली त्यांच्यासाठी, त्यामुळे ते आता ते घेऊन बसले होते. आता ही माझ्या बहिणीने माझ्यासाठी ह्या खारुड्या दिल्या. आमच्याकडे ना अशाच बनवतात, अशा थोड्याशा कुरडईसारख्या. माझ्या माहेरी वेगळ्या बनवतात आणि सासरी अशा बनवतात. आता ते आणल्या होत्या तर खाऊन तर बघितल्या होत्या, पण तळून खायच्या होत्या आणि मुलांनासुद्धा तळून जास्त आवडतात. तळून खायला खूप छान लागतात आणि सोबतच त्याच्या आता हे तळलं म्हणल्यावर पापड पण तळायलाच लागतील. हे जे पापड आहे हे विकत आणलेले आहेत, हे लसूण पापड आहेत. हे सुद्धा खिचडीसोबत छान लागतात, कारण मला खिचडी बनवायची होती. कारण की खिचडीसोबत ना काहीतरी असं तोंडी लावायला पाहिजे, पापड लोणचं. आता सध्या कुरडया पापड सगळं आज खिचडीच बनवली, कारण आता उन्हाळ्याचं कसं आहे ना, जास्त असं काही जेवण जात नाही आणि भाजी पोळी खायचा कंटाळा येतो. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे प्रकार करून एक दिवस कधी भात तर कधी चिकोल्या किंवा वरणफळं असं आमच्याकडं असतं. त्यामुळे उन्हाळ्यात संध्याकाळी असंच काहीतरी असतं, भाजी पोळी नसते.